पुढच्या बातमीकडे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आणि त्यानंतर राज्यात ईव्हीएम विरोधी वातावरण निर्माण झाले. सोलापुरातील मार्कडवाडीमध्ये ईव्हीएम विरोधी आंदोलनाची पहिली ठिणगी पडली आहे. या ठिणगीची धग महाराष्ट्राच्या विधान भवनातही आज पोहोचली. मवियाच्या आमदारांनी आय लव्ह मार्कडवाडीचे पोस्टर झळकावून विधान भवन परिसरात आंदोलन केलं. या आंदोलनाचा आढावा या रिपोर्टमधून. जनतेचा मान राखून, जनतेच्या मनात जी शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत. या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसेल कसा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेण्यास नकार देत बहिष्कार घातला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, मात्र विधानसभेला महाविकास आघाडीची अक्षरशः धुळदाण झाली. या पराभवाचं खापर विरोधकांकडून ईव्हीएमवर फोडलं जात आहे. आज महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला की आजच्या दिवसासाठी आम्ही जी आमदारांची शपथ असते ती घेतलेली नाहीये, निषेध म्हणून. कारण एकंदर आपण पाहतोय राज्यात जे वातावरण असायला पाहिजे होतं, एखादं सरकार जेव्हा एवढ्या बहुमताने निवडून येतं तेव्हा वातावरण उत्साहाचं असतं, जल्लोष असतो, साजरं करत असतात सगळे. पण कुठेही जल्लोष दिसत नाही, कुठेही कोणी साजरं करत नाही. आणि मनात हाच प्रश्न पडतो जो आम्ही आधी पण विचारलेला होता की हे जे मॅन्डेट आहे हे जनतेने दिलेलं मॅन्डेट आहे की निवडणूक आयोगाने दिलेलं मॅन्डेट आहे, ईव्हीएमने दिलेलं मॅन्डेट आहे. विधानसभेचे निकाल लागले आणि अनेक ठिकाणी अनेक जणांच्या मनात खतखत सुरू झाली. या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसेल कसा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला. आणि त्यातनं मार्कडवाडीने एक भूमिका घेतली की आपण पोलवरती मतदान घेऊया, बॅलेट पेपरवरती. बॅलेट पेपरवरती घेत असताना निवडणूक आयोगमध्ये आलं. आता निवडणूक आयोगाचं काम काय? निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय? आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध? तुम्ही हे घ्यायचंच नाही. का घ्यायचं नाही? आम्हाला टेस्ट घ्यायची आहे. आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे काय खरं आणि काय खोटं. महाराष्ट्रातलं हे सरकार जनतेतलं नाही. जनतेतलं राहिलं असतं तर राज्याभिषेकासारखा सोहळा करून करोडो रुपये, अरबो रुपये जनतेचे खर्च केले नसते आझाद मैदानावर. हे सरकार आपली खुशी आपण व्यक्त करते असं चित्र आपण पाहतोय. दरम्यान विरोधकांच्या या आंदोलनावर सत्ताधारी नेत्यांनी निशाणा साधलाय. विरोधक संख्येनं कमी असल्यामुळे आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला अजितदादांनी लगावला. मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाहीचा हा अपमान आहे आणि जनतेने ज्यांना निवडून दिलं त्यांनी शपथ घ्यायला नकार देणं म्हणजे निवडून देणाऱ्या जनतेचा अपमान आहे. काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा अधिकार आहे, पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे. त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल. ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे. परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय. आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे. याला काही अर्थ नाही, कारण सुरुवातीला हे सगळे आत बसले होते, परंतु नंतर आमच्या 8-10 लोकांच्या शपथ झाल्यानंतर एकदम अचानक मी शपथ घेऊन असं खाली उतरताना काहींदा विचारलं, पण कारण ते मी उतरताना ते नेमके बाहेर निघालेले होते. म्हणलं काय कुठे चाललंय? ते म्हणले नाही असंच चाललंय. एकीकडे शपथविधीवर बहिष्कार टाकून महाविकास आघाडीनं ईव्हीएम विरोधी लढाईचं रणशिंग फुंकलंय. दुसरीकडे माळशिरसमधील मार्कडवाडीत ईव्हीएम विरोधी आक्रोशाची ठिणगी पडली आहे. विरोधक ईव्हीएम विरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसनं ईव्हीएम विरोधात लाँग मार्च काढण्याची योजना आखली आहे. स्वतः शरद पवार आणि राहुल गांधी देखील मार्कडवाडीच्या या लढ्यात उतरणार आहेत. आता तुम्हाला स्पष्टपणाने सांगतो, याचा पर्दाफाश होणार. आज जो लोकांचा आक्रोश आहे सोलापूरमध्ये, हा जो 2-3 हजार लोक आतापर्यंत येऊन गेले आणि या ठिकाणी सह्याची मोहीम या सोलापूर ईव्हीएम कृती समितीने जी घेतलेली आहे ही राज्याला एक दिशा देणार आहे. परवा मार्कडवाडीनं साधं एक सॅम्पल करण्याचा प्रयत्न केला. त्याला काय ऑथेंटिकली काय महत्व नव्हतं,
तुमचे सगळे पत्रकार मंडळी त्या ठिकाणी ते मतदान ऑब्झर्वर म्हणून काम करणार होते. परंतु त्या मार्कडवाडीच्या एवढ्या छोट्या विषयाला 18 ते 19 कोटी लोकांनी दाद दिली. सोलापूरमधील मार्कडवाडीमध्ये ईव्हीएमद्वारे पार पडलेल्या मतदानावर गावकऱ्यांनी संशय व्यक्त केला. गावानं केलेल्या मतदानात आणि लागलेल्या निकालात तफावत आढळून आल्याचं गावकऱ्यांचं मत आहे. मार्कडवाडी गावातील काही ग्रामस्थांनी आपल्या गावापुरतं फेरमतदान घेण्याचा घाट घातला होता. याला पोलीस प्रशासनाकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. गावात मतदान होऊ नये यासाठी गावात 144 कलम लागू करण्यात आलं होतं. आता या प्रकरणाशी संबंधित 16 प्रमुख व्यक्तींसह 100हून अधिक गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गावकऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर हे आंदोलन अधिकच तीव्र झालंय. 400 उमऱ्यांच्या या गावात 300 पोलीस तैनात केल्याचा आरोप विरोधक करतायत. त्यामुळे या आंदोलनातून सरकार विरोधी वातावरण निर्माण करण्याची संधी विरोधक सोडणार नाही हे स्पष्ट दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.